आज श्रीजींचा बोधिप्राप्त दिन, जो राम झाला, जो कृष्ण झाला, जो बुद्ध झाला, तो सांप्रत देही अवतरला. ते आधीच मितभाषी होते, त्यात आता आपले विश्वात्मक स्वरूप समजल्यावर ते आणखी अंतर्मुख झाले. त्या अवतारांचे उद्दिष्ट कार्य भराभर नजरेपुढून गेले. त्या सर्व पूर्व अवतारी प्रत्येक वेळीस काय कार्य योग्य वेळी चोख कशी पार पडली आहेत ते तर आहेच, पण धर्मसंस्थापनेसाठी धर्माला म्हणून ग्लानी आली नसून धर्माबद्दल माणसाच्या मनाला आलेली ग्लानी असते. रामकृष्ण अवतारात त्याबद्दल केलेल्या धर्माबद्दल जागृती देऊन माणसाच्या मनाला प्रफुल्लित करण्याचे काम या अवतारातही त्यांनी केले. त्याने देवता, ऋषी, मुनी, साधू म्हणून स्तुती करू लागले, कारण तशी वर्णनेच भागवतात आणि वाल्मिकींनी आणि व्यासांनी केलेली आहेत. ज्यावेळेस रावणाचा वध झाला आणि कंसाचा वध झाला तेव्हा देवतांनी पुष्पवृष्टी केली आणि दुंदुभी वाजवल्या स्वर्गातून, म्हणजे खूप छान वर्णनं केलेली आहेत. बुद्धावतारात ज्यावेळेस रक्तमांसाच्या आहुती यज्ञात टाकत असलेल्या आहुती बंद केल्या त्यावेळेस देवता आनंदित झाल्या, त्यांनी दुंदुभी वाजवल्या. त्याच बंद झालेल्या आहुती पुन्हा सुरू करणे गरजेचे होते. हेच बुद्धावतारात अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करणे म्हणजे यज्ञाहुती पुन्हा चालू करणे गरजेचे होते. बोधिप्राप्त दिनी ते पुरते उमगले की सांप्रत देहाकडून भगवान परशुरामांच्या चरणी उदक सोडून घेतलेल्या प्रतिज्ञेनंतर युगधर्म स्थापनेचा हा उचललेला विडा बोधिप्राप्त दिनी प्राप्त झालेला बोध तोच आहे हे जाणून त्यांना परमानंद झाला. त्यांच्या प्रतिज्ञेच्या उच्चारानंतर भगवान परशुरामांनी श्री दत्तात्रेयांनी वेद प्रतिपादित मार्गाची पुनःस्थापना झाली म्हणून अतिशय आनंदाने श्रीजींवर पुष्पवर्षाव केला. देवतांना आता आपला घास मिळणार म्हणून खूप आनंद झाला. देवतांनी स्वर्गामध्ये आनंदोत्सव केला. कलियुगाच्या प्राबल्यामुळे यज्ञाद्वारे मिळणाऱ्या घासाला देवता मुकल्या होत्या. कलियुगातील माणूस अग्निमुखी हवन म्हणजे तुपादी हवन सामुग्रीचे नुसते जाळणे, वाया घालवणे असे समजतो, पण आता शास्त्रज्ञांनी त्यामुळे हवा शुद्ध होते, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आरोग्य लाभ होतो हे प्रयोगाने सिद्ध करून सांगितल्यामुळे पुन्हा लोक यज्ञाकडे स्वतःच्या स्वार्थासाठी तरी निदान अग्निहोत्राकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. परिणामी देवतांना त्यांचा अन्नभाग मिळू लागला आहे. अंततोगत्वा बोधिप्राप्त दिनापासून किंवा बोधिप्राप्तापासून झालेला बोध रामकृष्ण बुद्धावतारानंतर सध्या अवताराचे राहिलेले उर्वरित कार्य व्यवस्थित व चोख पार पडतलेले आहेत. वेद प्रतिपादित मार्गाची पुनःस्थापना अतिशय जोमाने व जोरदार झाली आहे. विश्वाच्या दशदिशांना झेपावण्याचे काम वायुवेगाने चालू आहे आणि लवकरच हा गोंधळ, गोंगाट, क्षुद्र जातपातीचे राजकारण, युद्धजन्य स्थिती, हेवे दावे, वैचारिक, शारीरिक, सांपत्तिक सर्व दारिद्र्य सर्व काही संपुष्टात येईल आणि अवघ्या विश्वात सत्य सनातन धर्माची पुनःस्थापना होईल. फिनिक्स पक्षाप्रमाणे हे विश्व उत्तुंग भरारी घेत देवयान मार्गाने जात सुख, शांती, समाधानाकडे झेपावत आहे. वेद प्रतिपादित मार्गाचा जय जयकार असो, सत्य सनातन धर्माचा जय जयकार असो.